नमस्कार. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत फ्रीवर्ल्ड ॲप तुमचं स्वतःचं काम किती सोपं करू शकतं. कोटेशन मिळवणे, सबसिडीची माहिती, इन्स्टॉलेशनची ट्रॅकिंग आणि सर्व्हिस रिक्वेस्ट हे सगळं आता एका ॲपमध्ये उपलब्ध आहे. फ्रीवर्ल्डच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत की हे ॲप ग्राहकांसाठी किती उपयोगी ठरतं आणि सोलारची संपूर्ण प्रवास यात्रा डिजिटल पद्धतीने पारदर्शक कशी होती. आज आपल्यासोबत आहे फ्रीवर्ल्ड ॲपचे प्रोडक्ट मॅनेजर यश पाटील. आज आपण त्यांच्याकडून फ्रीवर्ल्डची ऑफलाईन ते ऑनलाईन होण्याची प्रोसेस जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून फ्रीवर्ल्ड ॲप बद्दल आणि फ्रीवर्ल्ड ॲप कस्टमर्ससाठी काय फायद्यात आहे हे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर सर, फ्रीवर्ल्ड हे ऑफलाईन पद्धतीने आधी कसं वर्क करत होतं, म्हणजे ॲप वगैरे बनण्याच्या आधी काय प्रोसेस कस्टमर्स पर्यंत कसं पोहोचत होतं फ्रीवर्ल्ड, त्यांचे प्रोडक्ट कसे एक्झिक्यूट ऑफलाईन पद्धतीने. सगळ्यात पहिले तर introduction बद्दल धन्यवाद. जर फ्रीवर्ल्ड येण्याच्या आधी असं नॉट ओन्ली फ्रीवर्ल्ड बट बाकीचे पण जे वेंडर्स आम्ही जेव्हा बाकी वेंडर सोबत बोललो, समजून घेतली पूर्ण तर त्याच्यामध्ये असं होतं की कस्टमर्स तर ऑफलाईन मार्केटिंग, न्यूजपेपर झालेत, फ्लायर झालेत, असे तिथून कस्टमर्स कलेक्ट करायचे. त्याच्यानंतर मग कस्टमर्सला कोटेशन द्यायचे असतात. तर त्याच्यामध्ये मल्टिपल कोटेशन्स, कुणाची रिक्वायरमेंट स्पेसिफिकली अदानी असेल, कुणाची वारी असेल, तर त्या अकॉर्डिंग त्यांना कोटेशन बनवून देणे. अगेन हे जे होईल हे पूर्ण पीडीएफ वरती मॅन्युअल प्रोसेस, प्रत्येक कोटेशनसाठी बसावं लागेल. एक कोटेशन बनवण्यासाठी त्याच्यानंतर कोटेशन दिल्यानंतर कस्टमर पेमेंट करेल. ते पेमेंट दिल्यानंतर एका एक्सेल शीट मध्ये ते प्रोजेक्ट ऍड करा. तिकडे ट्रॅक असेल की कोणत्या कस्टमरनी किती किलोचे सिस्टम काय काम करते, कोणता इन्व्हर्टर काय रेटला फायनल झालाय, त्याच्यानंतर किती पेमेंट झालंय, तो प्रोजेक्ट कुठेपर्यंत आलाय, हे सगळ्या गोष्टी एक्सेल शीट मध्ये ऍड करायचं. तिकडून पुढे जी टीम असेल, इंजिनिअरिंग टीम, डिझाईन टीम, एक्झिक्युटिव्ह टीम, त्यांच्यासोबत एक मात्र असेल जो मॅन्युअल फॉलो येत असेल की आज या प्रोजेक्टची प्रोसेस करायची, सँक्शन काढायचा. आधी तर एमसीडीसीएल चे पण ऑटो अप्रुव्हल्स नव्हते, तिकडे सँक्शनचा फॉर्म फिल करायचा, तिकडे ऑनलाईन सबमिट केल्यानंतर एमसीडीसीएल मध्ये जाऊन सबमिट पण करावं लागायचं. आता त्यांनी रिसेंटली ऑटो सँक्शन एक प्रोसेस सुरू केली आहे. तिकडे ऑनलाईन ऍप्लिकेशन होतो, ऑनलाईनच आपल्याला सँक्शन मिळतो. पण आधी थोडंसं ते मॅन्युअल होतं. त्याच्यानंतर मग एक्झिक्युशन, एकदा सँक्शन आला का मग मटेरियल डिलिव्हरीला फॉलोअप, मग एक्झिक्युशन, मग एक्झिक्युशनला फॉलोअप, मग एक्झिक्युशन टीमने परत ऑफिसमध्ये सांगायचं की मी हे पॅनल्स, हे सिरियल नंबर्स, हे इन्व्हर्टरचे सिरियल नंबर्स असे साईटवरती बसवलेत. आणि मग ते सगळं बघून ते सगळं कॅप्चर करून टीमला बसून सगळे डॉक्युमेंट्स टाईप करावं लागायचे. त्याच्यामध्ये परत एका पर्टिक्युलर प्रोजेक्टचे डॉक्युमेंट बनवायला ऑलमोस्ट एक एक तास चालला जायचा. आणि मग त्याचे फॉलोअप घेण्यासाठी तिकडे सबमिट करा एमएससीडीसीएल मध्ये, आणि सबमिट झाल्यानंतर फॉलोअप घ्या. तर मीटर बसेपर्यंत आपल्याला पूर्ण हा फॉलोअप घ्यावा लागतो. तर ह्याच्यामध्ये आधी जे होतं जी ऑफलाईन प्रोसेस चालायची, म्हणजे फॉर फ्रीवर्ल्ड ॲज वेल, अंदाजा एक प्रोजेक्ट कम्प्लीट करायला ऑलमोस्ट 3 महिने चालले जायचे. कारण कुठे फॉलोअप मिसिंग असेल, कुठे काहीतरी मिसिंग असेल, क्यूसी मध्ये काहीतरी चुकून जाईल. ही ऑफलाईन प्रोसेस. ते तर सुरुवातीपासून आता तुम्ही जी प्रोसेस सांगितलं तर हे एमएससीडीसीएल पण आता थोडंफार डिजिटलाइज झालंय आणि आधीची जी पूर्ण ओल्ड प्रोसेस होती तर याच्यामध्ये पूर्ण बिझनेस टाइमलाईन जी होती, तुम्ही म्हणलात की आता मिनिमम 3 मंथ्स कम्प्लिशन साठी लागायचं. तर याच्यामध्ये तुम्ही काय म्हणजे त्या प्रोसेसचे ऑफलाईन प्रोसेसचे काय ड्रॉबॅक्स फेस केले त्या टाइम. ऑफलाईन प्रोसेसचे ड्रॉबॅक्स हेच आहेत की कस्टमरचा जो प्रोजेक्ट जो या इन अ कंट्री दॅट इज गोईंग ऑनलाईन सो मच, त्या केसमध्ये एक प्रोजेक्ट बिकॉज ऑफलाईन सगळं करावं लागतं, तिकडे प्रोजेक्ट जो 3 महिने लागायचा, 3 to 6 months इज द टाइमलाईन. काही काही प्रोजेक्ट 3 मंथ मध्ये झाले तर ते आयडियल मानले जायचे की खूप लवकर संपला. काही काही केसेस असे होते जे 6 महिने जस्ट बिकॉज कस्टमरनी फॉलोअप नाही घेतलं तर तो आपल्याकडून मिस झाला, बिकॉज डिमांड एवढी आहे मार्केटमध्ये. जो कस्टमर कंटिन्युअसली कॉल करतोय त्यांना आपण प्रायोरिटीज करत चाललोय, आणि जे कॉल करत नाही ते मिस होत चाललंय. नॉट दॅट पण त्याला त्यांचं काम करायचं नाही, पण बिकॉज
ते मिस होत जातात एक्सेल शीट मध्ये, नवीन रो ऍड होत जाईल तर वरचा मिस होत जाणार ऑब्व्हियसली. तर ते आता कस्टमर सोबत त्यांचे जे फॉलोबॅक्स वगैरे व्हायचे, तर कस्टमर एंडला हा मोस्टली कस्टमर एंड कस्टमर सर्व्हिस जे आपण देतो त्याच्यामध्ये इफेक्ट पडायचा आहे. तर फ्रीवर्ल्ड ऍप बनवण्याचं मोटिवेशन काय होतं, म्हणजे असे कोणते पहिल्यापासून ऍप होते जे कोणती स्पेसिफिक प्रॉब्लेम तुम्ही असं फेस केला ज्याच्यातून ही आयडिया लोकांनी झाली की फ्रीवर्ल्ड कस्टमरसाठी आपण ऍप बनवला पाहिजे. तर मल्टिपल सीआरएम ऍप आहेत ऑलरेडी. तिकडे आपण लीड्स ट्रॅक करू शकलो असतो, प्रोजेक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट आहे तिकडे आपण प्रोजेक्ट ट्रॅक करू शकलो असतो. वेळेस आपण ट्राय पण केले, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ते जेनेरिक इंडस्ट्री लेवलवरती उपलब्ध आहे. जो आहे सिल्क आहे मल्टिपल, तर प्रोजेक्ट लाईफ सायकलसाठी अगेन मल्टिपल आहे. बट बिकॉज ते जेनेरिक इंडस्ट्रीसाठी बनलेले आहेत, तर सोलारची जी एक्झॅक्ट प्रॉब्लेम होती ती सॉल्व्ह करत नव्हते. त्याच्यासाठी कस्टमायझेशन लागायचे. अगेन सोलार इंडस्ट्री अशी आहे जिकडे एव्हरी मंथ काहीतरी नवीन एक घेत आहेत. एमएससीडीसीएल प्रोसेस चेंज करेल, सबसिडीमध्ये काहीतरी चेंज होईल. तर हे सगळं बघून कस्टमरला एक व्ह्यू देता येत नव्हतं. कस्टमर ऑलवेज वॉज की एकतर मला व्हॉट्सअपवरती कळेल की माझा प्रोजेक्ट कुठेपर्यंत आलाय, ऑर एल्स मला कॉल करून टीम मध्ये विचारावं लागेल. तर कॉल प्रत्येक पिकअप करणं एवढं इझी नसतं, आणि ज्याला कॉल करतोय त्याला हे माहिती पण नसतं की हा प्रोजेक्ट परत कुठेपर्यंत आलाय. तर मग त्याच्यासाठी परत ते एक्सेल वगैरे ओपन करत बसत. तर टू अवॉइड ऑल ऑफ दिस अँड ऑल्सो एक प्लॅटफॉर्म बनवायचा जो ज्या सोलार स्पेसिफिक एक प्रोडक्ट असेल ज्याच्यामध्ये आपण त्याला स्पेसिफिकली सोलारसाठी बनवलं, अँड ऑल्सो कस्टमरला पण एक व्ह्यू देता येईल तिकडे तो बघू शकेल इन्स्टेड ऑफ कॉलिंग मल्टिपल टाइम. तर त्याला पण एक व्ह्यू दिसेल की माझा प्रोजेक्ट कुठेपर्यंत आलाय आणि नेक्स्ट स्टेप्स. भरपूर वेळेस असं होतं की कस्टमरला माहितच नसतं की एवढं झालंय ह्याच्या पुढे हे होईल. कस्टमर प्रत्येक वेळेस विचारायचे की आता हे झालं ह्याच्या पुढे काय, आता ते झालंय ह्याच्या पुढे काय, मग माझी सबसिडी कधी येणार, मग माझं कधी बसून. तर इन्स्टेंट एक असा बनवायचं इनिशियली प्लॅन झालं जिकडे कस्टमरलाच आपण व्ह्यू देऊयात की तुमचं सर प्रोजेक्ट तिकडेपर्यंत आलेला आहे, त्याच्या पुढचे हे स्टेप्स आहेत आणि त्याची एक्सपेक्टेड टाइमलाईन ही अशी आहे. तर आता जे तुम्ही सांगितलं की काही स्टेप्स असतात जे कस्टमरला विजिबल झाले पाहिजे. तर फ्रीवर्ल्ड ऍप केल्यानंतर फर्स्ट इनिशियल स्टेज काय होती, आता काय आहे फ्रीवर्ल्ड ऍप, त्याच्यामुळे कस्टमर प्रिव्हियस कस्टमरचा एक्सपिरियन्स कसा होता, आताच्या कस्टमरचा एक्सपिरियन्स कसा आहे, प्रोजेक्ट बद्दल स्पेसिफिकली ज्या म्हणजे जी काही प्रोसेस आहे सोलार इन्स्टॉलेशनची एखाद्या रूफटॉपवर, तर ती कशी कस्टमरला काय म्हणजे आपल्या ऍपमध्ये काय दिसतं, काय फायदे येतात ओपनली सांगा. तर कस्टमरला तर पूर्ण जी लाईफसायकल आहे ती आपण पूर्ण तिकडे दाखवतो. स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी केली जाते, काय काय त्यांच्या ह्याच्यामध्ये कस्टमरला माहित नसतं की आपल्याला एमएससीडीसीएल ऑफिसमध्ये व्हिजिट करून किती स्टेप्स करायचे. एमएससीडीसीएल मध्ये जाऊन सँक्शन काढायचं, जर त्यांचा नेम चेंज असेल तर नेम चेंज करून देतो. लोड एक्सटेन्शन असेल तर त्याचा आधी एक वेगळी प्रोसेस असायची. आता एमएससीडीसीएलनी पण भरपूर चेंजेस केलेत. तिकडे लोड एक्सटेन्शन पण इमिजिएटली अप्रूव्ह होतात. आधी लोड एक्सटेन्शन अप्रूव्ह होऊन तो लाईट बिल वरती येईल त्याच्यानंतरच आपण त्यांचं सँक्शन घेऊ शकतो. तर कंबाईंड एफर्ट एमएससीडीसीएल किंवा नॅशनल पोर्टल जे सेंट्रली हे पूर्ण प्रोसेस बघतात त्यांच्याकडून जे एफर्ट्स आहेत, आणि ऑल्सो आपण जे ह्याला थोडं डिजिटल ह्याच्यामध्ये कन्वर्ट करतो. त्या केसमध्ये जी प्रोजेक्टची जी लाईफ 6 मंथ्स होती, ऍव्हरेज 4 to 6 मंथ्स, ती आता 3 मंथ्स मध्ये आली. तिकडे सेम डे आपण सँक्शन भेटून जातो, लोड एक्सटेन्शन करण्याची जी गरज असते ती सेम डे होऊन जातो, आणि त्याच्यानंतर बेस्ड ऑन कस्टमरचे पेमेंट्स पण तसं नेक्स्ट जे स्टेप्स असतात ते प्रोसीड करतो. त्याच्यामध्ये जे कस्टमर्सला आधी म्हणजे ऑफलाईन पद्धतीमध्ये जे आता अजून पण ज्या कंपन्या काम करतात, तर त्यांची टाइमलाईन आणि आपली टाइमलाईन याच्यामध्ये काय फरक पडतो आपल्या ऍपमुळे, आणि कस्टमरचा जो व्ह्यू आहे कोटेशन डेटा, तो जो एमएससीडीसीएल सोबतचे डॉक्युमेंट्स असतील किंवा काही जे म्हणजे सोलार बसवताना खूप सारे आपल्याला गव्हर्नमेंटचे जे काही डिपार्टमेंट आहेत त्यांच्यासोबत जे कम्युनिकेशन करावं लागतं, त्यांच्याकडे फॉर्म्स वगैरे भरावं लागतात, ते म्हणजे प्रिझर्व करण्यासाठी म्हणा किंवा ते कस्टमरच्या इन कॉन्टॅक्ट राहण्यासाठी याचा कसा ऍप होतो फ्रीवर्ल्ड. तर बाकी वेंडर्सची टाइमलाईन बद्दल आता मी काही सांगू शकत नाही.
व्हेरी करत असेल, काही लोक खूप चांगलं मॅनेज करू शकत असेल, स्केल कमी असेल, और एल्स काही लोकांच्या इकडे खूप डिले पण होऊ शकतो बिकॉज प्रोजेक्ट असे असतील. तर फ्रीवर्ल्ड ॲप पण बनवण्यामागे हाच होता रिझन की आपण इन्स्टेड ऑफ ओनली वर्किंग ऑन 10 प्रोजेक्ट्स पर मंथ आपण मोठ्या स्केलला सर्व्ह करता आलं पाहिजे, मल्टिपल सिटीज मध्ये सर्व्ह करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आता जे MSCDCL सोबतचे कम्युनिकेशन झालेत किंवा कोटेशन, बाकीचे वेंडर्सचे जे कोटेशन म्हणजे इव्हन आज जेव्हा ऑफलाईन होतो तर कोटेशन हे व्हॉट्सअपवरती पाठवायचं आणि मग कम्पेअर करायला खूप हार्ड जायचं कस्टमर्सला. आता असं आहे की आणि तीच पण व्हायचे, काही काही डाउनलोड होत नाहीये, मग डिलीट झाला, हे झालं. इन्स्टेड आपण ऍपमध्ये असा व्ह्यू दिला कस्टमरला की त्याला त्याचे जे कोटेशन कंपनीने दिलेत, जर ते अजूनही एक्सपायर नाही झालेत तर त्याला ते सगळे बघता येतील. त्यांना ते डाउनलोड करून ठेवायची गरज नाही. ते जे सगळं दाखवलंय तसं त्यांना प्राइसिंग वगैरे सगळं दिसेल. इव्हन जे कोटेशन एक्सपायर झाले त्याचा पण त्यांना ऍक्सेस असेल, बट आता ते प्राइसिंग त्याच्यामध्ये चेंजेस येत असतात. तर प्रोजेक्ट झाल्यानंतर MSCDCL सोबत आपल्याला मल्टिपल हे असतात. कस्टमरला पण कस्टमर ला सबसिडीचा टोकन झाला किंवा त्यांचा सँक्शन, फिजिबिलिटी लेटर, हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे कस्टमरकडे असणं खूप गरजेचं आहे. सो दॅट पुढे जाऊन जर काही प्रॉब्लेम आली तर हे डॉक्युमेंट्सला रेफरन्स घेऊन आपण काही पण स्टेप्स घेऊ शकतो. तर सँक्शन, फिजिबिलिटी, त्याच्यानंतर WCRचा एक पूर्ण सेट असतो, त्याच्यामध्ये मॉडेल अग्रीमेंट, केटरिंग अग्रीमेंट, पॅनलचे सिरियल नंबर, इन्व्हर्टरचे सिरियल नंबर, DCR सर्टिफिकेट आता लेटेस्ट आलाय. तर हे त्यांना फॉर फ्रीवर्ल्ड मध्ये मिळून जाईल. इव्हन इफ तुमच्याकडून जी कंपनीने दिलेली हार्ड कॉपीची फाईल आहे जर ती हरवली तरी त्यांना ऍपमध्ये या सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते बघायला भेटते. बाकी वेंडर्स मध्ये इफ इन केस ते डिजिटल कॉपी मेंटेन करत असतील तर ते पुढे जाऊन देऊ शकतील, पण ते नाही करतात तर मग ते एंटायरली त्यांना ती जी फाईल आहे सांभाळून ठेवावी. फ्रीवर्ल्ड ॲपचा हा फायदा आहे की इव्हन जरी आपल्याकडे कंपनी प्रोव्हाइड केली असो पुढे जाऊन हार्ड कॉपी जरी हरवली तर विदाऊट कंपनीमध्ये एखाद्या पर्सनला पर्सनली कॉन्टॅक्ट न करताही आपण ऍप डाउनलोड करून त्याच्यावर डॉक्युमेंट्स येऊ शकतो. करेक्ट. ह्याच्यामध्ये साईन करावं लागतं. तर आपल्या इकडे असं होतं की जनरेट जे होतात डॉक्युमेंट ते कस्टमरला बिफोर सायनिंग मध्ये पण दिसून जाते, कारण ह्याच्यामध्ये अग्रीमेंट्स आहेत, मॉडेल अग्रीमेंट आहे, नेट मेटेरियल अग्रीमेंट आहे, MSCDCL सोबत एक अग्रीमेंट होतो, त्यासोबत एक अग्रीमेंट होतो. तर हे साईन करण्याच्या आधी कस्टमर अनामत वाचू शकतो, इव्हन इफ फ्रीवर्ल्ड कंपनीचा माणूस तिकडे 2 दिवसानंतर जाणार आहे. सो दॅट त्यांना एक सॅटिस्फॅक्शन असेल की जे मी साईन करतोय ते त्याच्यामध्ये काही चूक नाही. जो कस्टमरची जर्नी असते एखाद्या कंपनीसोबत ती म्हणजे ऍज अ आपण लीड म्हणतो त्याला, जे कस्टमर्स अजून होणार असतात जे कंपनीकडे कोटेशन मागायला आहेत त्या स्टेप पासून ते प्रोजेक्ट कम्प्लीट होऊन त्यांच्याकडे इन्स्टॉलेशन कम्प्लीट होऊन सोलार सिस्टम चालू होण्यापर्यंतची जी काही जर्नी आहे त्याच्यामध्ये फ्रीवर्ल्ड ॲपचे म्हणजे फ्रीवर्ल्ड ॲपचा प्रेझेन्स कुठं होतो त्याच्यामध्ये, म्हणजे जसं कस्टमर आणि कंपनीचं जे काही कम्युनिकेशन असतं मेन म्हणजे सगळं कम्युनिकेशनवरच असतं. दोन एंटिटीजचं जे कम्युनिकेशन आहे तर त्यामध्ये फ्रीवर्ल्डचा रोल कसा आहे फ्रॉम फर्स्ट जोपर्यंत तो एखादा व्यक्ती आपला कस्टमर नसतो ज्या वेळेला तो कस्टमर होतो अशा वेगवेगळ्या प्रकारे मध्ये कसं हेल्प करतो फ्रीवर्ल्ड ॲप. येस. तर इनिशियली जेव्हा आपल्याकडे जी लीड आहे, आपण जे मार्केटिंग करतो मल्टिपल इकडे फेसबुक असेल, ऑफलाईन असेल, तिकडून जे लीड्स येतात ते आपल्या मध्ये पंच केले जातात. असूनच ते पंच होतात कस्टमरला ऍक्सेस मिळून जातो. इव्हन इफ आपण नाही पंच करत तर कस्टमर प्ले स्टोर वरती जाऊन आपला ऍप डाउनलोड करू शकतो. एक सिंपल फॉर्म फिल करून तो स्वतःला रजिस्टर करू शकतो. प्रॉपर्टीचे काही डिटेल्स दिले तर मग आपली फ्रीवर्ल्डची जी टीम आहे ती त्यांना अकॉर्डिंगली कॉन्टॅक्ट करून एक अनालिसिस करून किती किलोवॉटची सिस्टम बसवली पाहिजे किंवा कोणती बसवली पाहिजे, तर त्या सगळी गोष्टी त्यांना कम्युनिकेट करतो. आता ह्याच्यामध्ये जी एंटायर प्रोसेस आहे पण मी मेड शुअर की ऍपमध्ये जे होत आहे ते कस्टमरला इमिजिएटली व्हॉट्सअपवरती किंवा त्यांच्या जर त्यांनी ईमेल आयडी दिला आहे त्याच्यावरती पूर्ण त्यांना डिटेल्स मिळत राहतील. पण जे कोटेशन्स पण पाठवतो ते इव्हन इफ ऍपमध्ये आहेत पण इज ऑफ यूज साठी तर कस्टमरला आपण ते इनिशियली व्हॉट्सअपवरती पण पाठवतो, पण लॉस नाही व्हायला पाहिजे म्हणून ते ऍपमध्ये पण दिसतात. त्याच्यानंतर मग प्रोजेक्ट जर्नी सुरू होते जिकडे वाईल द एंटायर जर्नी इज प्रेझेंट इन द ॲप, बट स्टील कस्टमरला आपण काय करतो की
एव्हरी माइलस्टोन नंतर त्यांना एक मेसेज गेला पाहिजे, SMS किंवा व्हॉट्सअप, ऑल्सो ईमेल फॉर सम स्पेसिफिक माइलस्टोन, की तुमच्या प्रोजेक्टची जी स्टेज आहे ती इकडेपर्यंत आलेली आहे आणि जे नेक्स्ट स्टेप्स आहे ते हे सँक्शन झालंय. तर जी नेक्स्ट स्टेप असेल ती आयदर पेमेंट क्लिअर करायचं असेल, ऑर एल्स स्ट्रक्चर इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिकल मटेरियल इन्स्टॉलेशन हे असेल. त्याचे पण थोडं टाइमलाईन दिले जाते की 7 दिवस 10 दिवस या रेंजमध्ये होऊन जाईल. सो दॅट कस्टमरला हे खुशी असेल की चला आता माझं हे झालंय, पुढचे आता हे जे नेक्स्ट स्टेप्स आहेत ते माझे असे एवढ्या दिवस नेक्स्ट 7 डेज 10 डेज मध्ये होऊन जातात. तर आता जे काही आपल्या ऍप आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट जे कोटेशन्स असतात त्याचं कसं कॉस्टिंग वगैरे कशी असते, त्याच्यानंतर प्रोजेक्ट जर एखाद्याला फायनल करायचा असेल तर त्याच्यामध्ये कस्टमर जी काही अप्रोच आहे टीम सोबत पहिला कोणाला भेटावं लागेल हे ते किंवा पेमेंट्स वगैरे असतात त्याचे काय काय फीचर्स आहेत कस्टमरसाठी ऍपमध्ये. सगळं आहे आतमध्ये. कोटेशन फ्रॉम कम्पेअरिंग कोटेशन्स गेटिंग अ प्रोजेक्ट. तर ऑनलाईनच जर कस्टमर हे आपल्या ऍपमधूनच पेमेंट करतील तर त्यांचा कोटेशन एका प्रोजेक्टमध्ये कन्वर्ट होतो. इमिजिएटली एक टीम असाइन केली जाते. त्या टीमचे जे डिटेल्स आहेत, लिएझिंग कोण करेल, एक्झिक्युशन कोण करेल, हे त्यांना व्हॉट्सअपवरती मिळते. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आपले एक्झिक्युशन वाले जाऊन पहिले साईटचं पूर्ण सर्वे करतो. सर्वेच्या बेसिसवरती तो सर्वे ऍपमध्ये पण अपलोड केला जातो. कस्टमरला पण त्या सर्वेचा ऍक्सेस असतो. इफ इन केस जर त्यांना सर्वेमध्ये काही हे असेल, कन्सर्न असेल की ते इकडे नको तिकडे पाहिजे, जे काही त्यांचे क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर आपली जी डिझाईन टीम आहे ती पिकअप करते. बेस्ड ऑन सर्वे एक मोस्ट ऑप्टिमम जो स्पॉट असेल शॅडो अनालिसिस नंतर, ती सिस्टम कुठे बसली पाहिजे आणि ती जागा आपल्याला पुरणार आहे का नाही पुरणार आहे ते पण ठरवून ते एक डिझाईन देतात. ते डिझाईन अगेन व्हॉट्सअपवरती पण आपण पाठवतो, बट स्टील मध्ये पण असेल तिकडे कस्टमर ते बघून कम्पेअर करून इफ इन केस त्यांना काही वाटलं की मला पॅनल्स ही लोकेशन नाही दुसरी लोकेशन किंवा जे काही त्यांचे क्वेरीज असतील क्लिअर करून घेऊ शकतात. त्याच डिझाईनला फॉलो करून इफ इन केस कस्टमरने ते डिझाईन मध्ये अप्रूव्ह केलं तरच आपण इन्स्टॉलेशन वरती जातो. बिकॉज कस्टमरचा कन्सेंट असणं गरजेचं आहे. तर ते एकदा अप्रुव्हल आला का मग आपण स्ट्रक्चरल इन्स्टॉलेशन आणि त्या गोष्टींवरती शिफ्ट होतो. त्यानंतर जे कस्टमर आहेत ते स्वतः तर ऍपमध्ये असतातच. बरेच आपण ऍप बघतो जसं झोमॅटो आहे किंवा कोणते आहे त्याच्यामध्ये काही कुपन्स वगैरे मिळतात, आपल्याला रेफरल बोनसेस मिळतात, तसं आपल्या ऍपमध्ये काही दोन्ही आहेत ऍक्च्युली. आपलं आपण कुपन्स पण लाईव्ह करत असतो बेस्ड ऑन ओकेजन्स. फॉर एक्झाम्पल आता नवरात्रीचं सुरू आहे, त्याच्यानंतर एक फ्रीवोल्ट 10K पण नवीन सिटीसाठी लॉन्च केलाय. तिकडे कोटेशनची जी प्राइस असेल त्याच्यावरती कस्टमरला फ्लॅट 10,000 ऑफ. असेच मल्टिपल प्रमोशनल ऑफर्स आपले येत राहतात जे ते ऍपमध्ये बघू शकतो. ऍपमध्ये प्रमोशनल सेक्शन पण आहे, तर कस्टमर साठी जे एलिजिबल ऑफर असेल ते त्यांना ते काय ऍपमध्ये दिसून जाईल. आता त्याच्यानंतर रेफरल बोनस पण आपण देतो. तर जे असे कस्टमर ज्यांनी फ्रीवोल्ट कडून बसून घेतली सिस्टम तर ते ऍपमधून रेफर करू शकतात. तर ऍपमधून इन केस ती लीड ऑलरेडी फ्रीवोल्ट कडे आली आहे फ्रॉम सम अदर प्लेस, तर मग ती लीड ते पंच करू शकणार नाही. बट इफ इन केस नाहीये तर ते पंच करू शकते. भरपूर असं होतं की रेफर केला जातो, बट कस्टमर म्हणतो की मी जे रेफर केलंय कस्टमर त्यांचा हा स्टेटस, तर त्यांना ते स्टेटस आपल्या ऍपमध्ये पण दिसून येईल. इन केस तो प्रोजेक्ट कन्वर्ट झाला असेल तर त्यांना ते दिसेल आणि त्याचं जे रेफरल बोनस जे कंपनी त्यांना पे आउट करणार आहे त्याचं पण स्टेटस दिसून येईल. तर आता आपण पूर्ण म्हणजे कस्टमर जोपर्यंत जेव्हा कस्टमर एखादा व्यक्ती लीड असतो त्याच्यानंतर तो कस्टमर होतो, प्रोजेक्ट घेतो, त्याच्यामध्ये आपण पूर्ण विजिबिलिटी ठेवलेली आहे लोक. बरोबर. त्यांची जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण पेमेंटसाठी पेमेंट ऑप्शन्स पण दिलेले आहेत, प्लस कुपन्स अँड बोनसेस पण आपण ऍड केलेले आहेत. तर हे आता आपल्या इनिशियल स्टेज शकतो किंवा आपण जे चालू केले ते कस्टमर विजिबिलिटी अँड कस्टमरचं कम्युनिकेशन गॅप ते दूर करण्यासाठी आपण कस्टमरला एक इंटरफेस दिलेला आहे. तर याच्यामध्ये अजून फ्युचर एनहान्समेंट्स काय असतील, कस्टमरला अजून काही एक्स्ट्रा माहिती मिळेल किंवा काय एक्स्ट्रा बेनिफिट्स काय असतील आताचे जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त. येस, भरपूर आहेत ऍक्च्युली. वी हॅव प्लॅन लॉट ऑफ थिंग्स. त्याच्यामध्ये
कस्टमरचे जे मल्टिपल प्रोजेक्ट्स असतात तर ते एकाच ठिकाणी पूर्ण ते टाक करू शकते. आपण प्रयत्न असा करतोय की जे इन्व्हर्टर्स आहेत त्याच्यासोबतचा जो जनरेशनचा जो डेटा आहे तो आपण आपल्या ऍपमध्ये दाखवू शकतो. अँड देन त्याच्यावरती काहीतरी पुढचे जे हे असतील इन केस कस्टमरला काही सांगायचं असेल, तुमचं जनरेशन होत नाहीये तर तुम्ही चेक करा, त्या सगळ्या गोष्टी पण येतील. अपार्ट फ्रॉम दॅट मेंटेनन्स व्हिजिटचा एक शेड्यूल असेल तो त्यांना क्लिअरली विजिबल असेल. त्याच्या बेस्ड ऑन विच दे कॅन प्लॅन की या डेटच्या अराउंड माझ्या घरी एक मेंटेनन्स व्हिजिट होते. ते तर आपण ऑलरेडी 5 वर्षासाठी 5 वर्षांसाठी कस्टमरला देतोच. आय गेस एव्हरी क्वार्टर आहे. तर मेंटेनन्स व्हिजिटचं पण त्यांना शेड्यूल दिसेल. इन केस त्यांना काही प्रॉब्लेम्स येतात सिस्टम बद्दल तर ते ॲपमधूनच ते एक सर्व्हिस रिक्वेस्ट रेज करू शकतात किंवा सपोर्ट तिकीट रेज करू शकतात. त्याच्यावरती आपली टीम ॲक्ट करते. इन्स्टेड ऑफ कॉलिंग मग कॉल तिकडे कनेक्ट होईल. त्यापेक्षा सरळ सरळ जर ॲपमध्ये जर तिकीट रेज केलं तर मग कस्टमर ची जी प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती अप्रोप्रिएट टीम असाइन होऊन तो सॉल्व्ह केला जाईल. बाकी भरपूर आहेत. रिवॉर्ड ॲप बद्दल तुम्ही जी काही आता माहिती सांगितलं आणि जे काही ट्रान्सपरंटली कस्टमरसाठी जे काही आपण एक मीडियम ओपन केलेलं आहे तर ते हे सगळं ओपन सांगितल्याबद्दल धन्यवाद. फ्री वर्ल्डने जे काही कस्टमरसाठी एक वे ऑफ कम्युनिकेशन मीडियम जे काही फ्री वर्ल्ड ॲप बनवलेलं आहे ते तर सध्याच्या कस्टमर्सना फायदा होतच आहे. अँड जे पण नवीन लोक जे सोलर सिस्टम बसवण्यासाठी बघत आहेत आणि ज्यांना एक प्रॉपर मीडियम पाहिजे कम्युनिकेशनचं त्यांच्यासाठी फ्री वर्ल्ड ॲप इज बेस्ट ऑप्शन. अँड आता जे काही काही आपण फीचर्स ऐकलो त्याचा तर आपण उपयोग करू शकतो. प्लस फ्युचरमध्ये फ्री वर्ल्डने खूप काही प्लॅन करून ठेवलेला आहे ॲपमध्ये कस्टमर बेनिफिटसाठी. सो लेट्स यूज फ्री वर्ल्ड अँड सोलार बद्दल अजून जाणून घेण्यासाठी किंवा सोलारचा उपयोग करून घेण्यासाठी आपण फ्री वर्ल्ड ॲप वापरूया. थँक्यू.